श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. नमस्कार. तुम्हा सर्वांचे आपल्या स्वामी आई या स्वामीमय चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे. स्वामींच्या कृपेने नेहमीच तुमच्या आयुष्यात सुख, समाधान आणि आनंद असावा इतकीच मी आपल्या स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा नव्याने सुरुवात करते. भक्तांनो बघा, आज मी तुम्हाला आपल्या स्वामी आई या स्वामीमय चॅनलमध्ये नामस्मरण आणि तारक मंत्रांच्या पठणाने एका स्वामी भक्त ताईंच्या आयुष्यात घडलेला एक अत्यंत अद्भुत चमत्कार सांगणारा आहे. जेव्हा आपण श्री स्वामी समर्थ महाराजांच्या सेवेत जातो, मनापासून आपण आपल्या स्वामींची सेवा करतो, तेव्हा श्री स्वामी समर्थ महाराज हे आपल्या आयुष्यात कसे चमत्कार घडवतात आणि आपले आयुष्य कसे बदलवून टाकतात, हे आज आपण प्रत्येकाला आपल्या अनुभवातून पाहायला मिळेल. तारक मंत्रांची प्रचिती काय असते आणि नामस्मरणाने आपल्या आयुष्यात नक्की काय घडवू शकते, हे आज प्रत्येक स्वामी भक्ताला या अनुभवातून पाहायला मिळेल. फक्त त्यासाठी आपला आजचा हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा. जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असतील त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर भक्तांनो, आपला आजचा हा अनुभव रामपूरमध्ये राहणाऱ्या स्वामींच्या परमभक्त सौ अंबिका भोसले या ताईंचा आणि पुढील हा संपूर्ण अनुभव या ताईंच्याच शब्दात. ताई म्हणतात, नमस्कार. सर्वप्रथम सर्वच स्वामी भक्तांना श्री स्वामी समर्थ, सद्गुरू स्वामी समर्थ. मी सौ अंबिका भोसले आणि मी रामपूरमध्ये राहते. ते खरं तर आज खूप भाग्यात वाटतंय, कारण श्री स्वामी समर्थ महाराजांनी मला दिलेली ही अद्भुत प्रचिती मी आज सगळ्यांसोबत शेअर करत आहे. ते म्हणतात ना की स्वामी सेवा घडायला आणि स्वामी आपल्या नशिबात यायला आपले भाग्य तेवढेच थोर असावे लागतात. खरंच तसंच काही 2020 मधील ही घटना, जेव्हा कोविडचं साथ होती, संपूर्ण देशभर कोरोना भयंकर पसरला होता, जेव्हा सगळा देश पूर्णपणे बंद होता. खरं तर माझे पती एका कंपनीमध्ये कामाला गेले. अनेक वर्ष ते कंपनीमध्येच होते आणि त्यामुळे आम्ही भाईदरलाच शिफ्ट झालो. पण कोरोनामध्ये कंपनी बंद झाली आणि मग त्यांच्यामुळे आम्ही गावी जाण्याचा निर्णय घेतला. आमचं गाव हे उज्जैन पासून अगदी अर्ध्या तासाच्या अंतरावर. मी, माझे पती, माझा मोठा मुलगा, माझे 1.5 वर्षाची मुलगी, चौघेही आम्ही गावी जायला निघालो. त्याचवेळी माझे श्री स्वामी समर्थ महाराजांचे 11 गुरुवार सुरू होते. 4 गुरुवार माझे भाईदरला झाले आणि बाकीचे गुरुवार हे पूर्ण करायचे होते. मात्र पतीच्या हट्टाखातर आम्ही गावी जायला निघालो. मग स्वामींनी म्हटलं की महाराज, मी मनापासून सेवा करते, मी मनापासून तुमची भक्ती करते. बाकीचे गुरुवार मला इथे कारण शक्य नाही, झालं तरी गावी जाऊन करेल, पण 11 गुरुवारांचे जे व्रत आहेत ते मी मनापासून करेन. सोबत श्री स्वामी समर्थ महाराजांचा जो फोटो होता तो सुद्धा घेतला. माझे जे काही ग्रंथ होते ते सुद्धा घेतले. गावी आलो, साफसफाई झाली. अगदी गावातलं वातावरण अत्यंत शुद्ध, पवित्र आणि मनाला भरणारा होता. चारही बाजूंनी छान हिरवगार डोंगर, मध्येच एक धबधबा, छान पक्ष्यांची किलबिलाट, गावाच्या सुरुवातीला सुंदर देवांची मंदिर, असं अगदी निसर्गरम्य असणारं आमचं गाव. एकदा गावी गेलो की आम्ही पुन्हा कुठे जायचे नाही असेच वाटायचे. 2 दिवस सगळं आवर्तनाच गेलं आणि 2 दिवसानंतर गुरुवार आला. मग मी 5वा गुरुवार तिथेच पोहोचला आणि त्यानंतर गावामध्ये इतकं काही काम नव्हतं, म्हणून काहीतरी सेवा करावी या उद्देशाने मी स्वामींचे समोर दररोज 51 वेळा तारक मंत्रांचे अनुष्ठान करेल असे सांगितले. मी सलग 21 दिवस दररोज 51 वेळा तारक मंत्र म्हणेन आणि 1008 वेळा मी स्वामी समर्थ मंत्रांचा जप करेन. ठरवल्याप्रमाणे माझ्या नामस्मरणाला म्हणजे जपालाही सुरुवात झाली आणि तारक मंत्रांच्या पठणालाही सुरुवात झाली. 5 दिवस छान निघून गेले. 6व्या दिवशी स्वामी समर्थ महाराजांची पुण्यतिथी होती आणि त्यानिमित्त मी बऱ्याच गोष्टीचा आरंभ केला होता. पंचभोग बनवूयात, स्वामींना आवडणारे सर्व गोष्टी आपण अर्पण करूयात असे मी ठरवले. सकाळपासून अगदी म्या सगळ्या गोष्टींची सुरुवात करत होते. माझे नामस्मरण करून झाले, 51 वेळा तारक मंत्र सुद्धा म्हणून झाले आणि 12:30 वाजले असतील. मी स्वामींची आरती करत होती. आरती केली, घरभर धूप फिरवलं आणि त्यानंतर माझ्या लक्षात आले की माझी 1.5 वर्षाची मुलगी ही आजूबाजूला कुठे दिसत नाहीये. मी सगळीकडे तिला शोधत लागले आणि तेव्हा आमच्या घराच्या बाजूला असणारी एक पडकी रूम आहे, छोटंसं गोडवान आहे, ज्यामध्ये आम्ही सर्व
अडगळीचे सामान ठेवतो. माझे 1.5 वर्षाची मुलगी अगदी चालताही न येणारी मात्र डोंगरावरती फिरत फिरत त्या रूममध्ये गेली आणि त्या रूममध्ये झाडावरती मरण्याचे काही कीटकनाशने होते. ती औषधे तिचे होती. त्याच 2 बाटल्या होत्या. त्यातील एक बॉटल पूर्णपणे खाली सांडलेली होती आणि जी दुसरी बॉटल आहे तिच्या हातात होती. त्यामधलं थोडंसं औषध हे तिच्या तोंडाला लागलं होतं. त्यावरून ते औषध तिने प्राशन केलंय हे स्पष्ट कळत होतं. माझ्या हातात असणारी जी धूप आरती आहे अक्षरशः त्या क्षणी खाली पडली. मी जोरजोराने किंचाळून लागले. माझे पती आणि बाजूचे आमचे जे काही कुटुंबदार आहेत ते सगळे जमा झाले. कोणाच्याच काही लक्षात येईना काय झाले. नंतर ती बॉटल बघून माझ्या पतीला समजले की आमच्या 1.5 वर्षाच्या मुलीने हे प्राशन केले. माझ्या पतीने तसंच तिला उचललं. आमच्या गावापासून 1.5 किलोमीटर वर सरकारी असणाऱ्या हॉस्पिटलमध्ये आम्ही तिला घेऊन गेलो. मात्र तिथे काहीही उपचार नसल्याने त्यांनी आम्हाला पुढे जायला सांगितलं. इतकं पॉवरफुल औषध आणि 1.5 वर्षाची जीव सगळं काही धोक्यात होतं. सगळं काही संकटात होतं. मी फक्त स्वामींचं धावं करत होते. मी संपूर्ण रस्त्यावरून जात असताना तारक मंत्र आमच्या गाडीमध्ये लावत होते. माझ्या मुलीच्या कानात श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ फक्त हे शब्द मी उच्चारत होते. तुम्हाला सांगते नेमकी त्या 1.5 वर्ष 1.5 दिवस प्रचंड ट्रॅफिक लागले. पण जसं मी स्वामींचं नाव घेऊ लागले हळूहळू ती ट्रॅफिक कमी झाली. बरेच पुढे गेल्यावरती कळालं इथे काहीतरी कार्यक्रम आहे आणि कुठल्या तरी महाराजांनी पुण्यतिथी असल्यामुळे त्यांनी पालखी आणलेली आहे. मी गाडीतून उतरले. थोडी गर्दी बाजूला व्हावी बस इतकंच सांगायचं होतं. पण खाली पालखी माझ्या स्वामींची होती. स्वामी पुण्यतिथीनिमित्त त्या दिवशी त्या भागामध्ये स्वामींची पालखी काढली होती. ज्यात छान रथ सजवला होता. स्वामींची मूर्ती, स्वामींची प्रतिमा होती. मी नमस्कार केला. स्वामींना विनवणी केली. स्वामी, वाटेतच तुम्ही भेटलात, दर्शन झालं. माझ्या लेकालाही दर्शन घडवाल. तिचं आयुष्य वाढवा. तिला काहीही होऊ देऊ नका. मी स्वामींचा अंगारक सुद्धा पटकन घेतला आणि माझ्या मुलीच्या कपाळाला लावला. त्यानंतर त्या गर्दीतून वाट काढत आम्ही पुढे गेलो. शेवटी एका तासानंतर आम्ही हॉस्पिटल गाठलं. हॉस्पिटलमध्ये माझ्या मुलीला ॲडमिट केलं. जसं मुलीला ॲडमिट केलं, डॉक्टरांनी सांगितलं 99% मुलीचे वाचण्याचे चान्सेस हे कमी आहे. आम्ही काहीच सांगू शकत नाही कारण तिने जे औषध पिलेले आहे ते सर्वात भयंकर आहे. वेळ सुद्धा बराच निघून गेलेला आहे आणि तिचं वय अत्यंत कमी असल्यामुळे आम्हाला खूप जास्त प्रक्रिया करता येणार नाही. तरीही आम्ही प्रयत्न करतो, डॉक्टर असं सांगितलं. आणि अक्षरशः मी आणि माझे पती दोघेही कोसळून खाली पडलो. स्वामींना इतकेच म्हणालो, स्वामी, मी जी काही सेवा केलेली आहे किंवा जी काही आत्तापर्यंत तुमचं करत आहे त्याचं एकच फळ द्या. माझ्या लेकीला जीवदान द्या. मी तिथे बसून श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ आणि माझे पती तारक मंत्र यांचे भजन करत होते. 24 तास उलटून गेले. माझ्या लेकीले बंद केलेले डोळे हे उघडले नव्हते. आता आमचं अंग कापू लागलं. मनात भीती होती पण कुठेतरी स्वामीबद्दल विश्वास होता. स्वामी काहीतरी चमत्कार करतील बस इतकंच आमच्या मनात वाटत होतं. 24 तास माझी मुलगी ICयूमध्ये होती. त्यानंतर डॉक्टरांनी तिला व्हेंटिलेटरवरती ठेवूयात असे सांगितलं. ज्या रूममध्ये व्हेंटिलेटर होतं तिथे माझ्या मुलीला ठेवलं. बरोबर तिच्या डोक्याच्या वरती एक स्वामींचा फोटो होता. स्वामींच्या समोर असणारी माझी लेक अगदी निष्पीच झोपली होती. ती फोटो बघत मला कळू चुकले की स्वामी आपल्या लेकीवरती लक्ष ठेवू आहेत म्हणून ते तिच्या समोर आहेत. 8 दिवस उलटून गेले मात्र तरीही माझी मुलगी शुद्धीवर येत नाही. डॉक्टरांनी सांगितलं की तुम्ही घरी घेऊन जा कारण ठेवून काही फायदा नाही. कुठलीही इम्प्रूव्हमेंट नाही. बिल खूप जास्त होईल. त्यापेक्षा तुम्ही हिला घरीच न्या. पण डॉक्टरांना म्हणालो फक्त आजची रात्र वाट बघू. आज रात्री माझे स्वामी काहीतरी चमत्कार घडवतील. मी अक्षरशः माझं डोकं स्वामींच्या त्या फोटोसमोर आपटत होती. काहीतरी चमत्कार करा असं म्हणत होतं. आणि इतक्यातच अगदी 15 मिनिटं फक्त झाली असतील आणि माझ्या मुलीचा उजवा हात हलू लागला. तिच्या उजव्या बाजूला फोटो होता स्वामींचा आणि बरोबर तो उजवाच हात प्रतिसाद देऊ लागला. तातडीने सिस्टर बाहेर आले. डॉक्टरांनी बोलू आणले. डॉक्टरांनी उपचार करायला सुरुवात केली आणि 24 तासामध्ये माझ्या मुलीला शुद्ध युद्ध आली. डॉक्टरांनी सांगितलं अजून
काही दिवस आपल्या वाट पाहावी लागेल. कंडिशन खूप रिस्की आहे. जवळपास 20 ते 25 दिवस आम्ही हॉस्पिटलमध्ये होतो. 20 ते 25 दिवसानंतर डॉक्टरांनी माझ्या मुलीच्या सर्व टेस्ट केल्या आणि त्या सर्व टेस्ट नॉर्मल आल्या. तिच्या शरीरात असणाऱ्या पॉइझन हे पूर्णपणे कमी झालं. डॉक्टरांच्या उपचारांना ती प्रतिसाद देऊ लागली. जिथे 10 दिवस तिने डोळे उघडवणे पाहत नव्हते, तिथे 10 दिवस माझी मुलगी ही व्हेंटिलेटरवरती होती. त्यानंतर मात्र मिरॅकल झालं. आजही डॉक्टर माझ्या मुलीला मिरॅकल बेबी असेच म्हणतात. कारण 1.5 वर्षाच्या मुलीने इतकं औषध पिऊनही तिचे प्राण कसे वाचवले, हा सर्वात मोठा प्रश्न होता. ज्या दिवशी माझ्या मुलीचा डिस्चार्ज झाला त्या दिवशी गुरुवार होता. गुरुवारच्याच दिवशी आम्ही तिला घेऊन आलो आणि त्यानंतर आमच्या आयुष्यात प्रत्येक शुभ आणि चांगली गोष्ट गुरुवारचीच घडत गेली. आता माझी मुलगी ही 6 वर्षाची झालेली आहे. म्हणजे 5 वर्ष पूर्ण होऊन तिला 6वं वर्ष सुरू आहे. ताई म्हणतात, इतक्या लहान वयात सुद्धा तिला फक्त स्वामींचा वेळ आहे. प्रत्येक गोष्टी ती स्वामी लागतात. बाजारातून अगदी काहीही आणलं तरी ती सगळ्यात पहिले स्वामींच्या समोर ठेवते. घरात काही गोड बनवलं ती सगळ्यात पहिले स्वामींच्या जवळ ठेवते. सकाळचा चहा असेल, दुपारचं जेवण असेल किंवा संध्याकाळचा नाश्ता असेल, घरात काहीही झालं तरी ती सगळ्यात पहिले स्वामी बाबांना देऊयात असं सांगते. संपूर्ण तारक मंत्र न चुकता म्हणते. प्रत्येक वर्षी 2 वेळा ती तिच्या बाबांकडे अक्कलकोटला जाण्याचा हट्ट पकडते. खरंच स्वामींना तिच्याकडनं काही सेवा घडवून घ्यायची असेल, तिला भाग्य थोर असेल म्हणून तिच्या नशिबात ही सेवा असेल. स्वामींनी माझ्या लेकीला पुनर्जन्म दिला. अक्षरशः डॉक्टरही म्हणाले की बॉडी तुम्ही घेऊन जा, काहीच होणं शक्य नाही. जिथे डॉक्टरही हरले होते तिथे मात्र स्वामींच्या लेकीच्या पाठीशी ठाम उभे राहिले आणि भयान संकट स्वामींनी टाळून नेले. खरं माझे जी पत्रिका आहे त्या पत्रिकेमध्ये स्पष्ट लिहिलं होतं, तुमचे जे दुसरं अपत्य असेल तर त्या दुसऱ्या अपत्यांच्या आयुष्यामध्ये खूप कमी वयात मृत्यूयोग आहे आणि म्हणूनच आम्हाला दुसरं अपत्य नको होतं. आमचा मोठा मुलगा हा 15 वर्षाचा झाल्यानंतर आम्ही सेकंड चान्स घेतलं ठरवलं. त्याचंही पती नको असंच म्हणत होते. मात्र त्याच वेळी मी स्वामी सेवेत असले होते आणि मी सर्व काही स्वामींवर सोडले होते. मी पतीला धीर द्यायचे की स्वामी आहेत ना, जरी काही अघटित घडणार असेल तर स्वामी मात्र ते टाळून येतील. आणि बरोबर दुसरं अपत्य झालं आणि तो मृत्यूयोग साक्षात आला. म्हणजे कधी कधी पत्रिका खूप खरी असते हे सुद्धा आम्हाला तेव्हा कळून चुकले. पण नशिबाने साथ दिली. स्वामी सेवेत असल्यामुळे हा मृत्यूयोग टळला. खरंच स्वामी सेवा अघटित आहे आणि स्वामी कृपा ही अफाट असते हे आम्हाला कळून चुकले. स्वामीशिवाय कोणीच नाही, स्वामी विना काहीच नाही. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. भक्तांनो, खरंच अद्भुत अनुभव, अंगावर रोमांच उभे करणारा अनुभव. फक्त 1.5 वर्षांची मुलगी ही तिच्या आयुष्यात आलेले हे भयानक संकट. स्वामी खरंच किती अद्भुत असतात. स्वामींच्या भक्तीच्या पाठीशी कसे ठाम असतात, आपल्या भक्तांच्या नशिबाचे फासे कसे बदलवून टाकतात, हे आज प्रत्येकाला या अनुभवातून पाहायला मिळेल. तुम्हाला आजचा हा अनुभव कसा वाटला कमेंट करा. तुमचेही काही अनुभव असतील तर शेअर करा. भेटूयात पुन्हा एकदा नव्यान अशा एक सुंदर छान व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.